अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि यानंतर आरोग्य या आपली 5वी मूलभूत गरज असं म्हटलं जातं. सरकार वारंवार आरोग्याच्या सोयी सुविधा सर्वांना मिळाल्या पाहिजे, सर्वांना वेळेत उपचार, चांगले उपचार मिळाले पाहिजे अशा प्रकारच्या वल्गना घोषणा करत असतात. परंतु सरकारचेच प्रतिनिधी असलेल्या एका भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या स्वीय सहायकाच्या पत्नीसोबत जे काही निष्काळजीपणामुळे आणि पैशाच्या हव्यासामुळे पुण्यात घडलं ते कुणासोबतही घडू नये अशा पद्धतीचं वागणूक त्यांच्या पत्नीला देण्यात आली. पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसे या महिलेसोबत नेमकं असं काय घडलं ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला? नवजात जुळ्या मुलींचा चेहराही न बघण्याचा दुर्भाग्य जे आहे त्या महिलेला लाभलंय आणि ती महिला आपल्या नवजात बालकांना अनाथ करून या जगातून निघून गेली. नेमकं हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे, पैशाच्या हव्यासामुळे नेमकं या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात काय घडलं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी आहे अनिकेत, तुम्ही पाहताय महाराष्ट्र भूमी. सर्वात आधी आपण हा घटनाक्रम नेमका काय होता तो आपण समजून घेऊया. भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांची पत्नी तनिषा भिसे या गर्भवती होत्या 7 महिन्यांच्या. 28 मार्चला सकाळी 9 वाजताच्या सुमारास म्हणजे तिथे त्यांना कळा जे आहे ते येत होता, त्रास होत होता, ब्लिडिंग चालू झालं होतं. म्हणून त्यांची ननंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, प्रियंका पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिथल्या डॉक्टर सुश्रुत घैसास आणि त्यांनी त्यांचा इलाज म्हणजे त्यांनी त्यांना तपासलं आणि सांगितलं की त्यांना या संपूर्ण डिलिव्हरीसाठी 20 लाखांचा खर्च येऊ शकतो आणि त्या 20 लाखांपैकी 10 लाख रुपये तुम्ही आता भरा आणि मग आम्ही उपचाराला सुरुवात करू. पेशंटच्या समोर त्यांनी ही सर्व गोष्ट सांगितली आणि जर तुम्ही 10 लाख रुपये भरू शकत नसाल तर तुम्ही ससूनमध्ये जा, ससूनमध्ये देखील चांगल्या प्रकारचे उपचार जे आहेत ते करता येतील. पेशंट समोर हे सगळं सांगितल्यामुळे त्या पेशंटला सुद्धा याच्या ताण आला, चिंता वाटली. त्या पेशंटचे नातेवाईक जे आहेत त्या प्रियंका पाटील हे म्हणाले आम्ही 3 लाख रुपये आज घडीला लगेच इथे भरू शकतो, पण बाकी रक्कम भरण्यासाठी आम्हाला काही मर्यादा, काही वेळ आम्हाला त्यासाठी हवा आहे, आम्ही काही गोष्टी त्यामधून सगळं करूयात असं त्यांनी सांगितलं. परंतु डॉक्टरांनी उपचार करण्यास स्पष्ट नकार दिला. याबाबत त्या सांगतात की जवळपास 3 तास आमचा पेशंट ओपीडी मध्ये बसून होतं, त्याच्यावर कुठलाही उपचार तिथे झाला नाही, त्याची कोणी बीपी तपासली नाही, काही नाही, कुठल्याही प्रकारचे उपचार त्यांच्यावर झाले नाही आणि हे सगळं जे आहे ते घडत होतं त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या सोबत. आणि 10 लाख रुपये भरा असा आग्रह त्या बिलिंग हेड मीनाक्षी गोसावी ज्यावेळी हे 3 लाख रुपये घेऊन गेले होते की आम्ही 3 लाख रुपये भरतो आणि बाकीची रक्कम नंतर भरतो असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी त्या मीनाक्षी गोसावींनी सांगितलं की नाही, आम्हाला डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं की 10 लाख रुपये तुम्हाला भरावे लागतील आणि त्यानंतर तुम्हाला बाकीची रक्कम जी आहे भरावी लागेल. म्हणजे एका जुळ्या बाळासाठी 10 लाख असे एकूण 20 लाख रुपयांचा खर्च तो पूर्ण डिलिव्हरी आणि संपूर्ण उपचारासाठी सांगण्यात आलेला होता. मग यासाठी सुरुवातीला काही ओळख जी आहे ती वापरण्यात आली. अमित गोरखेंकडनं बोलणं झालं. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे रामेश्वर नाईक जे आहेत त्यांच्याकडनं हॉस्पिटलला सांगण्यात आलं. पुण्यातल्या विविध लोकप्रतिनिधींनी सुद्धा हॉस्पिटलला या संदर्भात सांगितलं की या पेशंटकडे लक्ष द्या, असं पद्धतीने करा. आमदाराच्या स्वीय सहायकाच्या पत्नी होत्या तनिषा भिसे म्हणून राजकीय जे वापर आहेत, राजकीय कॉन्टॅक्ट संपर्क जे आहेत त्यांचा वापर करण्यात आला. परंतु कुठल्याही कॉन्टॅक्ट्सला हॉस्पिटल प्रशासन जुमानलं नाही. त्यांनी कुठल्याही त्या कॉलला प्रतिसाद चांगला दिलेला नाही आणि कुठलाही उपचार जे आहे तो त्यांनी केला नाही असा आरोप जो आहे तो प्रियंका पाटील ज्या ननंद आहेत पेशंटच्या त्यांनी तो केला आणि त्यानंतर त्यांनी पेशंटला वाकडच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्या. तिथे दुपारी 1:30च्या सुमारास त्यांची तनिषा भिसे यांची डिलिव्हरी झाली आणि डिलिव्हरी नंतर त्यांच्या तब्येतीमध्ये पुन्हा कुठली सुधारणा झाली नाही. त्यांची तब्येत अधिकच बिघडली, रक्तस्राव आणि त्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडल्यानंतर त्यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं, शिफ्ट करण्यात आलं आणि तिथे 31 मार्चला सायंकाळी रात्री 11 वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ब्लिडिंग आणि इतर सगळ्या समस्या सांगितल्या होत्या. परंतु प्रियंका ज्या आहेत त्यांचं एकदम क्लिअर स्टँड, नातेवाईकांचा असा स्टँड होता की जर 28 तारखेलाच तनिषा भिसे यांना योग्य उपचार जर हॉस्पिटलकडनं मिळाला असता तर तनिषा यांचा जीव वाचला असता. परंतु
10 लाख रुपयांचा आग्रह, पैसे दिल्याशिवाय उपचार नाही, ही जी हॉस्पिटल प्रशासनाची भूमिका होती त्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलेलं आहे. या संदर्भात प्रत्येक विविध लोकांमध्ये अमित गोरखेंनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे. कठोर कारवाई जी आहे ती दोषींवर करावी, हॉस्पिटलचं लायसन रद्द करण्यात यावं, अशा पद्धतीची कारवाई करावी असा त्यांनी विनंती जी आहे ती आयुक्तांना केलेली आहे. सोबतच विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सुद्धा प्रत्येक हॉस्पिटलचं यानंतरच्या धर्मादाय आयुक्ताच्या ह्याच्यातनं त्यांचं ऑडिट होईल. अशा पद्धतीनं पेशंटवर जर पैसे नसतील तर त्यांच्यावर तुम्ही अशा पद्धतीची वागणूक त्यांना देत असाल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई डॉक्टरांवर आणि हॉस्पिटलवर करण्यात येईल असं सांगितलेलं आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालकांना या संदर्भातला अहवाल मागितलेला आहे. हॉस्पिटलवर कारवाई करण्यात येऊ शकते असं सांगण्यात आलेलं आहे. हॉस्पिटल प्रशासनाने मात्र सगळे आरोप जे आहेत ते धुडकावलेले आहेत. रवी पालेकर जनसंपर्क अधिकारी हे म्हणाले, आम्ही आमचं पूर्ण स्पष्टीकरण जे आहे ते आम्ही देणार आहोत. केवळ एक बाजू जी आहे या प्रकरणाची ती दाखवण्यात आलेली आहे, दुसरी बाजू दाखवण्यात आलेली नाही अशी हॉस्पिटलची भूमिका आहे. याशिवाय दीनानाथ मंगेशकर ह्या हॉस्पिटलला जर तुम्हाला आठवत असेल आत्ताच मागच्या म्हणजे 2025 ला सुद्धा 1 रुपयाच्या भावाने त्यांना जमीन दिलेली आहे. धर्मादाय हॉस्पिटल आहे ते ट्रस्टीचं हॉस्पिटल आहे. गरजू व्यक्तींना तिथे उपचार मिळावे यासाठी सरकारकडनं अनेक मदत जी आहे 1 रुपयाच्या भावाने त्यांना भाड्याने जमीन जी आहे ती सरकारकडनं देण्यात येते. त्यांच्याकडनं सर्व सुविधा सरकारकडनं देण्यात येतात. योजनांचे लाभ सगळे जे आहेत ते सरकारकडनं या हॉस्पिटलला देण्यात येतात. आणि अशा प्रकारच्या हॉस्पिटलमधून जर पेशंटची फसवणूक होत असेल तर मग सामान्य लोकांनी उपचारासाठी कुठे जायचं हा प्रश्न आता उपस्थित होतोय. दीनानाथ मंगेशकरची ही पहिली वेळ नाही. याआधी सुद्धा 2018 मध्ये डॉक्टर सतीश चव्हाण यांच्यासोबत यांनी संध्या सोनवणे नावाच्या महिलेचं गाठ आणि ऑपरेशन जे संदर्भातला जो विषय होता की गाठ आली होती, ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशनच्या वेळी एका मांत्रिकाला तिथं सोबत नेलं होतं. मांत्रिक यांचा ऑपरेशन त्या महिलेचा नंतर मृत्यू झाला. त्यावेळी देखील हे जे हॉस्पिटल आहे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ते चर्चेत आलेलं होतं. दीनानाथ मंगेशकरचे हे पहिलं प्रकरण नाहीये. या आधी सुद्धा अनेक लोकांनी या संदर्भात तक्रार केलेली आहे. दीनानाथ मंगेशकर मध्ये बेड भेटत नाही, तिथलं प्रशासन जे आहे ते सहकार्य करत नाही, गरिबांना उपचार तिथं मिळत नाही, अशा प्रकारच्या भावना ज्या आहेत त्या आता या प्रकरणानंतर समोर येत आहेत. जर एका आमदाराच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीला राजकीय संपर्क असून सगळं काही असताना देखील जर उपचार नाकारत असतील तर त्या राज्यामध्ये सामान्य व्यक्तींचं काय, सामान्यांना उपचार कसे मिळतील असाच सवाल आता संपूर्ण समाजाकडनं, व्यक्तींकडनं, राजकारण्यांकडनं विचारण्यात येतो आहे. या प्रकरणात पुढे काय होतं पाहूयात. पण संपूर्ण प्रकरणामध्ये जर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं संपूर्ण प्रशासन जर दोषी असेल तर त्यावर सरकारनं कठोरात कठोर कारवाई करावी अशा पद्धतीची जी मागणी आहे ती सर्वांकडूनच व्यक्त करण्यात येते आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.